ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि ओरिजिनल शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते देवीदासजी भन्साळी साहेब, बाकी सर्वच मान्यवर उरुळी कांचनचे सरपंच, आजी माजी सदस्य, समोरही बसलेले अनेक वेगवेगळ्या गावचे पदाधिकारी, मान्यवर कार्यकर्ते, भावांनो आणि बहिणींनो, भारताच्या संविधानाला आणि शिवशाहू फुले, गांधी, नेहरू, आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी आपल्यासमोर काही मिनिटांसाठी उभा आहे. जे कोणी बोलत नाही आणि बोलणं गरजेचं आहे त्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. मी काही कोणाचा लाभार्थी नाही, त्यामुळे मी बोलायला काही घाबरत नाही. काय झाले सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, ज्या पवार साहेबांनी 6 दशकं यशवंतराव चव्हाणांच्या आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने या महाराष्ट्रामध्ये एक आदर्श आणि सुसंस्कृत राजकारण जगले, जो एक विचार जोपासला, त्या विचाराला आज तिलांजली दिली जाते. उरुळी कांचन गाव हे ऐतिहासिक दृष्ट्या फार महत्वाचं आहे. ज्यांनी राजकारणामध्ये नीतिमत्ता असावी, सधनतेत परिश्रम असावं, शिक्षणात चारित्र्य असावं, आनंदात विवेक असावा, अशा पद्धतीचा संदेश दिला, त्या राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये आपण विचार करत असताना या विचारपठावर आपण जे बोलणार आहोत ते आज आपल्या ज्या विचाराला पुढे घेऊन जात आहेत. काय लगेच म्हणलं चिठ्ठी कशी काय आली, 1 मिनिटात. जो विचार आपण जोपासतोय त्या विचारासाठी पवार साहेबांच्या बरोबर आपण सगळेजण एकनिष्ठेने स्वाभिमानासाठी या ठिकाणी थांबून राहिलात, त्याबद्दल तुम्ही स्वतःसाठी सगळेजण टाळ्या वाजवा. कारण स्वाभिमान विकत मिळत नाही, लाचारी विकत मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, जिंकला नाही तरी चालेल पण विकला जाऊ नको. आणि तुम्ही सगळेजण स्वाभिमानी या ठिकाणी जमलात, पवार साहेबांच्या विचारावर निष्ठा ठेवून या ठिकाणी जमलात, म्हणून तुमच्या सगळ्यांचं मला कौतुक करावंसं वाटतं. काय मुद्दे आहेत आता राजकारणाचे, मी थेट मुद्द्यावर येतो. आता आपल्या डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांच्या समोर उभ्या आहेत डमी उमेदवार आहेत. त्यांचं नाव त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षाला सुद्धा सभेत नीट घेता आलं नाही. आढळराव का काहीतरी असं काढ खळत बोलले. आपल्या उमेदवाराबद्दल समोरचे लोक बोलतायत, विशेषतः अजितदादा मित्रमंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष बोलतायत की डॉक्टर अमोल कोल्हे एक नट आहेत. 2019ला नव्हते असं म्हणले, आता असं म्हणतायत. अजितदादा, आमचा उमेदवार, आमचा खासदार जरूर नट आहे, जरूर अभिनेता आहे, पण आमचा खासदार चरित्र अभिनेता आहे. ज्या छत्रपती शिवाजी राजांचा आणि संभाजी राजांचा इतिहास आपल्या प्राण हातावर घेऊन, तळ हातावर घेऊन डॉक्टर अमोल कोल्हेंनी मालिका काढली. त्यांच्यावर अनेक हल्ले झाले, प्रसंगी त्यांनी आपलं घर घाण ठेवलं. आणि जो RSS भाजपाने आमच्या शिवाजी महाराजांचा, संभाजी राजांचा इतिहास लपून ठेवला होता, प्रसंगी खोटा इतिहास पुढे आणला होता, तो खरा इतिहास पुढे आणण्याचं काम आमच्या खासदाराने केलंय. याची आमच्यात कॉलर टाईट आहे. आमच्या खासदाराचा आम्हाला स्वार्थ अभिमान आहे. फार मोठं ऐतिहासिक काम केलंय जे कधीच कोणी करू शकत नाही. मला तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे ही मालिका बघायच्या आधी तुम्हाला अनाजी पंत माहिती होता का? मागच्यांना माहिती होता का? अनाजी पंत ती मालिका सुरू व्हायच्या आधी माहिती होता का? आज काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवाजीराजांना त्रास देणारा, कूटनीती करणारा अनाजी पंत आजही त्या विचाराची प्रवृत्ती जिवंत आहे. अनाजी पंत मेलेला नाही. आमच्या महात्मा फुल्यांच्या, सावित्रीबाई फुल्यांच्या अंगावर शेण मारणारे, चिखल मारणारे अवलादी त्याच होत्या. आमच्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, सावतामाळी, आमच्या सगळ्या संतांना छळणाऱ्या अवलादी त्याच होत्या. आमच्या महात्मा गांधींचा खून करणाऱ्या अवलादी त्याच होत्या. शिवशाहू फुले आंबेडकरांना त्रास देणारी लोक तीच होती. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गीचा खून करणारी तीच होती. आमच्या पवार साहेबांना सातत्याने आडवे येणारे, त्रास देणारे, टीका करणारे त्याच पिलावळी आहेत. नव्हे बाळासाहेब ठाकरेंची ओरिजिनल शिवसेना, पवार साहेबांची ओरिजिनल राष्ट्रवादीवर दरोडा टाकणाऱ्या अवलादी सुद्धा त्याच आहेत. तीच अवलाद आज म्हणते की मी 2 पक्ष फोडून पुन्हा आलोय. 2 पक्ष फोडून पुन्हा आलात. अजितदादा म्हणतात मोदी का परिवार, मोदी की गॅरंटी, रोज जाहिरात चालली. दादा,
तुमच्यावर याच नरेंद्र मोदी जाऊ द्या, मला काही घेणं नाही, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 70,000 कोटीचा भोपाळच्या सभेमध्ये आरोप केला होता. सोहम डेव्हलपर्स, वी बिल्ड फॉर फ्युचर. शितोळे क्रिस्टल, शितोळे हाइट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित. त्याच नरेंद्र मोदींच्या परिवारात तुम्ही 5व्या दिवशी गेला आणि उपमुख्यमंत्री झाला अर्धे, लगेच विसरला. याच्या आधीची दादा तुमची भाषणं काढून बघा बरं. विरोधी पक्ष नेता होते काही काळ. खरं तर जयंतराव पाटील साहेबांना विरोधी पक्ष नेता व्हायचं होतं, पण बाबा रुसून बसले. हे सारखेच रुसतात व नॉट रिचेबल. लगेच बातमी येते नॉट रिचेबल. आता सुद्धा पालकमंत्री मिळताना मी खोटं बोलत नाही बरं का. मी कोणावरही टीका करत नाही, प्रसंग सांगतोय. यांनी पालकमंत्री मिळताना आता 4 महिन्यापूर्वी 2 दिवस रुसले होते. दिल्लीला जाऊन आले, मग पालकमंत्री पद मिळालं, मग खुश. परवा केडगावला सभा झाली दौंड तालुक्यामध्ये. पाटील साहेब, तमाशा असतो आमच्याकडे, गाव यात्रेमध्ये तमाशा असतो ना. त्या तमाशात एक राजा आणि एक प्रधान असतो आणि सोंगाडे असतात 2-4. ते सोंगाडे काही मागणी करतात त्या राजाकडे. तो राजा म्हणतो मंजूर. डोंगर मंजूर, नदी मंजूर, हवा मंजूर, व्हेज मंजूर, नॉन व्हेज मंजूर, सगळं मंजूर, पाणी मंजूर. सध्या धडाका चाललाय मंजुरीला. आणि काय धमक्या दिल्या जातात. आमच्या अशोक बापूंना धमकी दिली मांडवगणला. कोण मायकाला आले होते आणि घोडगंगा कसा सुरू करतोय ते दाखवतो तुम्हाला. ही हिम्मत. अरे आमच्या पवार साहेबांनी आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी काम केलं. कधी बघितलं नाही कोण कोणत्या पक्षाचं आहे. पवार साहेबांनी या साखर कारखानदारीला मोठं प्रोत्साहन दिलं, औद्योगिकरणाला प्रोत्साहन दिलं, शिक्षणाला प्रोत्साहन दिलं, युवकांच्या प्रश्नावर प्रोत्साहन दिलं, क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिलं, महिलांना आरक्षण दिलं. पण साहेबांनी कधी जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, पक्ष पाहिला नाही, कधी भेदाभेद केला नाही. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला साहेब अध्यक्ष आहेत, पण साहेब कधी विरोधी पक्षाचा कारखान्याचा लोक हे म्हणून तिथे विरोध करत नाहीत. हो, उरुळी कांचनची लोक किती मतं देणार आहेत न बघता 40 कोटी रुपये साहेबांनी उरुळी कांचनच्या शाळेला दिले. हो, याला हिंमत लागते. विकास विकास म्हणायचा असं नाही चालत, दमबाजी चालली. दादांना माझा जाहीर सवाल आहे, ज्या यशवंतराव चव्हाणांचं तुम्ही नाव घेता त्या यशवंतराव चव्हाणांनी हेच केलं का ब्लॅकमेलिंग? पवार साहेबांच्या मतदारसंघामध्ये, सुप्रियाताईंच्या मतदारसंघामध्ये मी काम करतोय, शिरूरमध्ये काम करतोय. अक्षरशः बारामती लोकसभा मतदारसंघाला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं स्वरूप आले. ग्रामपंचायतीच्या एवढे कष्ट कधीच घेतले नव्हते आजीदादांनी. गावच सोडीना. पक्ष फुटला तेव्हा म्हणले मला 90 आमदाराची तिकीट मिळणार आहेत. 9 तर मिळलेच नाही, 4च मिळाले. 4 मधले बारामतीमध्ये उमेदवारच मिळाना. स्वतःच्या बायकोला उभं केलं. काय संबंध आहे का होत्या वहिनीचा? काय वहिनी जाऊन करणार होत्या लोकसभेत? पण नाही, सुप्रियाताईंना विरोध करायचा आहे. तिकडे प्रांताध्यक्षाला उभं केलं बळबळ. इकडे उसना माणूस आणला आपल्या शिरूरमध्ये. आढळराव पाटील वर्षात 3 पक्ष बदलले माणसानी. उद्धव ठाकरेंशी पहिली गद्दारी केली. म्हणले मी एकनाथ शिंदे बरोबर, मी हिंदुत्ववादाचा पुरस्कार, मी विचारासाठी इकडे आलो. आणि ज्या अजितदादांना यांनी आव्हान दिलं होतं की अजितदादांनी माझ्या विरोधात उभं राहून दाखवावं, असं आढळराव म्हणाले होते का नव्हते? काय दादा वेळ आली आमच्या, त्याच आढळरावचा प्रचार करायची पाळी आली. दादाचं मांजर झालं. हो, अजित दादा, तुम्ही म्हणता विकास विकास विकास. कोणाचा विकास केला तुम्ही? तुम्ही म्हणता मी पहाटे 6ला उठतो, सकाळी 6 वाजता तुमच्या पुढे कोणाची गर्दी असती दादा? जरा सांगा आम्हाला. अहो, तसं उपमुख्यमंत्रीपद 4 वेळा तुम्हाला मिळालं. जयंतराव पाटलांना किंवा अशोक बापूंना यांना कुणाला मिळालं असतं, ही सुद्धा पहाटे 5ला उठून बसली असती ना. आणि अन्याय झाला म्हणून मी पक्ष फोडला. अहो, पवार साहेब हा चुलता भेटायला नशीब लागतं. आणि तरी सुद्धा दादा म्हणत असतील 4 वेळा उपमुख्यमंत्री, आयुष्यभर पालकमंत्री, सगळं गडगंज पक्षी हातात. आमच्या सुप्रियाताईंना साधं तिकीट कुठलं पंचायत समितीचं देण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. हो, अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे, धावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल,
आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. पंचायत समितीचा साधा तालुका अध्यक्ष निवडायचा अधिकार नाही हो. पुणे जिल्ह्यात कुठलाच अधिकार ठेवला नाही सुप्रियाताईंना. आणि हे म्हणतात मी तुमच्या पोटी जन्माला आलो नाही, माझा गुन्हा आहे का? अजित दादा, तुमच्यासारखा चुलता आम्हाला पण मिळू द्या हो. एवढा अन्याय करणारा चुलता आम्हाला भेटला तर आम्ही गळ्यात घालून फिरू. एवढा अन्याय करणारा चुलता आम्हाला पण भेटावा. काय पवार साहेबांनी केलं हे सांगतात. 2014ला चालले होते, 17ला चालले होते, 19ला आपण गेले का? तुमच्यासाठी साहेब ओढून धरीत होते भाजपला. तुम्हाला जेलमध्ये टाकणार होते ते लोक. साहेब बाजूला खेळवत होते असं. आणि आता महाराष्ट्रामध्ये नव्हे देशात एकच नारा झालाय भ्रष्टाचार्यांचा. एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा. दिलीप वळसे पाटलांचं काय सांगावा. मांडीव बसले होते साहेबांच्या मांडीव. कुणाला जेवून देत नव्हते जवळ. हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेलला तर परवा क्लीन चिट मिळाली, दादालाही परवा क्लीन चिट मिळाली, सगळ्यांना क्लीन चिट. पण मित्रांनो, या फायली काही झाकल्या जाणार नाहीत. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल, इंडिया आघाडीचं सरकार येईल ना, या फायली पुन्हा निघतील. काय चाललंय आज? लोकशाहीचा खात्मा करायचं काम चाललंय. हे विचारतात आम्ही काय केलं. अहो, या महाराष्ट्रातल्या सगळ्या एमआयडीसी पवार साहेबांनी 94 साली नवं औद्योगिक धोरण आणलं म्हणून हिंजवडीचा आयटी पार्क असू द्या, मगरपट्टा असू द्या, खराडी असू द्या, जेजोरी असू द्या, बारामती असू द्या, रांजणगाव असू द्या, चाकण असू द्या, आपल्या मतदारसंघातल्या पुणे जिल्ह्यातल्या नव्हे नागपूरच्या बोटीबोरी पासून सुनील तटकरेच्या जीएनपीटी पर्यंत, नवी मुंबई पर्यंतच्या सगळ्या एमआयडीसी साहेबांमुळे आलेले आहेत. लक्षात ठेवा. आज महाराष्ट्रामध्ये ज्या सगळ्या रोजगार सगळ्या कंपन्यांच्या मध्ये जो मिळतोय ना सगळ्या तरुणांना, सगळ्या जाती धर्माच्या, तो साहेबांमुळे मिळतोय. महिलांना संरक्षण खात्यामध्ये आरक्षण मिळालं. आज मिलिटरीमध्ये महिला दिसतात, साहेबांमुळे दिसतात. आपल्या महिला सभापती होतात, सरपंच होतात, साहेबांमुळे होतात. आणि साहेबांमुळेच एक महिला आयोगाची अध्यक्ष झाली. सुप्रियाताईंच्या हाताखाली काम करत होती ती बाई सध्या रील स्टार बनली. आणि सुप्रियाताईंचं काढती माहेर सासर. अरे, आमच्या पवार साहेबांनी 50 वर्षापूर्वी आपल्या मुलीला वंशाचा दिवा मानला. हा आदर्श जगापुढे ठेवला 50 वर्षापूर्वी. ही सोपी गोष्ट नाहीये. जयंतराव पाटील असतील, अशोक बापू असतील, यांचं खरं तर कौतुक करायला पाहिजे. एवढ्या वादळामध्ये ही माणसं साहेबांसमोर थांबली, साहेबांच्या सोबत थांबली. त्यामुळे अमोल कोल्हे असतील, अशोक बापू असतील, जयंतराव पाटील, हे सगळ्यांचं या स्टेजवर बसलेल्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. अशोक बापूचा कारखाना अडचणीत आणलाय. पुन्हा अशोक बापूवर आपल्या थिऊरचा सुद्धा सांगतो मी, लांब कशाला जायचंय. इथं थिऊरचा मुद्दा ऐकायला माझ्याकडून लोक उत्सुक आहेत, कारण मी लढलोय त्याच्यासाठी. सोहम डेव्हलपर्स वी बिल्ड फॉर फ्युचर. शितोळे क्रिस्टल, शितोळे हाईट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित. काय झालं, 2014ला मला राष्ट्रवादीत अजितदादांनी आणलं अशोक बापूच्याच मार्गदर्शनाखाली. मी आलो. मी म्हणलं माझा यशवंत थिऊरचा मुद्दा मी सोडणार नाही, चालू करा म्हणून. ते म्हणजे आता आपलं सरकारच नाही, आपलं सरकार आल्यावर मग बघू आपण. यांची बाकीची कामं होत होती सगळी. महाविकास आघाडीचं सरकार साहेबांमुळे आलं. साहेबांनी जर ते काय रणनीती आखली नसती तर ते काय 2-2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार मिळालं, ते मिळालं नसतं. तेव्हा मी त्यांना दर महिन्याला भेटायचो. दादा तेवढं बघा ना, कारखान्याची मिटिंग घ्या ना. नाही, मला नाही जमत, ते साहेबांना सांगा. साहेबांनी 10 वेळा मिटिंगा घेतल्या, पण अजितदादांनी एकही मिटिंग घेतली नाही, एकही मिटिंग घेतली नाही. काय मुद्दा आहे आपला? कारखाना सुरू व्हावा. पण यांची इच्छा आहे की नाही मला शंका आहे. आणि हा माझा स्वानुभव सांगतो. इथे अनेक जण माझ्या बरोबर काम केलेले लोक आहेत. मित्रांनो, आपल्याला अमोल कोल्हेंना का निवडून द्यायचंय? आज लोकशाही अडचणीत आहे, राज्यघटना अडचणीत आहे. अजितदादा म्हणतात की राज्यघटना चंद्र सूर्य असेपर्यंत कुणी बदलू शकत नाही. मित्रांनो, राज्यघटनेला आता झकमा केल्यात. तुम्हाला सांगतो, निवडणूक आयोगाचा कमिशनर नियुक्त करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश, पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेता या तिघांची कमिटी होती. या तिघांच्या कमिटी मार्फत निवडणूक आयोगाचा कमिशनर नेमला जायचा. नरेंद्र मोदींनी कायदा बदलला आणि आता सरनिदेशांना काढून टाकलं. पंतप्रधान, कायदा मंत्री आणि विरोधी पक्ष आता निवडणूक आयोगाचा अध्यक्ष नेमला.
याला म्हणतात राज्यघटना मोडीत काढणं. लोकशाही मोडीत काढणं म्हणजे काय? 2 वर्ष झाली आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका का होत नाहीत? हा माझा जाहीर सवाल आहे. आजी दादा तुमचा लय वट आहे ना दिल्लीमध्ये, कारण अमित शहा आणि मोदींना फोन की जिल्हा परिषदेच्या निवडणुका लावा, कशाला कोर्टाची आड धाडता? यांना भीती वाटते की महानगरपालिका जिल्हा परिषदेमध्ये आपली सत्ता येणार नाही. आज डॉक्टर अमोल कोल्हेंची, सुप्रियातांची, सगळ्या आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांची निवडणूक सर्वसामान्य लोकांनी हातात घेतलेली आहे. सर्वसामान्य लोकांनी, कुणी इथं पुढारी नाही, आणि चांगल्या पद्धतीने महाविकास आघाडीला यश मिळणार आहे. आज शेवटचे 2 मुद्दे सांगतो आणि मी थांबतो. शेवटचे 2 मुद्दे. आपल्याला अमोल कोल्हेंना का खासदार करायचं याचं कारण असं, आपला खासदार स्वच्छ चारित्र्याचा आहे. आपल्या खासदारावर कुठला 2 रुपयाच्या भ्रष्टाचाराचा आरोप नाही. आपला खासदार चरित्र अभिनेता आहे, संभाजीराजांचा इतिहास पुढे आणणार आहे, फार मोठं ऐतिहासिक काम केलंय. बाकीचं नळ्या बांधणे, इमारत बांधणे काम चालूच राहणार आहे. हो, आजीदादांनी एसटी स्टँड बांधले 40 कोटीचे एक. आता ते एसटी स्टँडला एसटीच नाहीत, काल बारामतीतली लोक सांगत होते. एसट्याच कमी करून टाकल्या, येत्यात एसट्या त्या फाटक्या तुटक्या, सीटर आहे, काचा नाही. अहो त्या 40 कोटीचे तिथं तुम्हाला सांगतो 2 कोटीचे एक संडास बांधले. याला म्हणतात विकास. आज रोजगार गेलाय त्याच्यावर अजितदादा बोलत नाहीत, फडणवीस बोलत नाहीत, एकनाथ शिंदे बोलत नाहीत. त्यांनी सांगितलं शासन आपल्या दारी, काहीच नाही. 3-3 महिने दाखले रुजवले आणि तिथं वाटप केलं. यांनी काय केलं? अजून मराठ्यांना सांगितलं ओबीसी तुमचा शत्रू आहे, ओबीसींना सांगितलं मराठा तुमचा शत्रू आहे. 2019ला सुद्धा त्यांनी हेच केलं होतं. कोरेगाव भीमाला दंगल घडवली आणि सांगितलं, मराठ्याला सांगितलं दलित तुमचा शत्रू आहे, दलितांना सांगितलं मराठा तुमचा शत्रू आहे. पुलवामा घडवलं, हिंदू मुस्लिम करायला सुरुवात केली त्यावेळेस. आता सुद्धा पुन्हा नरेंद्र मोदी पायाखालची वाळू सरकल्यामुळं पुन्हा जातीवाद करायला लागले. 2024च्या निवडणुकीसाठी यांनी आरक्षणाचा मुद्दा पुढे करून ओबीसी आणि मराठ्यांना झुंजत ठेवलं. झुंजत ठेवताना तुम्हाला एक किस्सा आठवत असेल, ज्यावेळेस मनोज जरंगे पाटलांचं उपोषण मागे घ्यायचं होतं, सरकार आरक्षण देणार होतं. ते आरक्षण दिल्यानंतर 1 फुल 2 हाफ या 2-3 पत्रकार परिषद व्हायची होती, मुख्यमंत्री आणि 2 अर्धे उपमुख्यमंत्र्यांची. त्या पत्रकार परिषदेचा किस्सा तुम्ही आठवा. तिथं विचारलं, ही 3 जण जिना चढत बोलत आले. एकनाथ शिंदे बोलले आपलं बोलून मोकळं व्हायचं, अजितदादा म्हणले ओके, फडणवीस म्हणले माईक चालू आहे. किती फसवणार? मित्रांनो, एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. खूप मुद्दे बोलायला, साहेबांच्या बद्दल बोलायला 4-8 तास पाहिजेत कमीत कमी, एवढं साहेबांचा कामाचा डोंगर आहे. दुसरा शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. आरक्षणाच्या मुद्द्यावर पवार साहेबांनी आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने जे काम केलंय ना, ते भारतीय जनता पार्टीने कधीच केलं नाही, कुठल्याही देशात आपल्या राज्यात केले नाही. 94 सालच्या GR बद्दल ज्या अफवा सोडल्या जातात, त्या 94 सालच्या GR मध्ये पवार साहेबांनी जी अंमलबजावणी केली, मंडळ आयोगाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली. मंडळ आयोग व्हीपी सिंगांनी आणला, भारतीय जनता पार्टीने त्यांचा पाठिंबा काढून घेतला, सरकार पाडलं. कारण मंडळ आयोग आणला व्हीपी सिंगांनी, महाराष्ट्रात पहिल्यांदा राबवला आदरणीय पवार साहेबांनी. त्या मंडल आयोगामध्ये कोणाकोणाला आरक्षण मिळालं? महाराष्ट्रातल्या 346 जातींना आरक्षण मिळालं, ज्याच्यामध्ये कुणबी मराठा सुद्धा आहे. कुणबी मराठा कुणबीला तेव्हापासून आरक्षण मिळतंय, 94 सालापासून. तीच जरांगे पाटलांची मागणी की पुरावा ज्याचा आहे त्याला दाखला द्या. इतकं साधं आहे. त्यामुळे पवार साहेबांच्या बद्दल कुणीही बोलू शकत नाही. उलट फडणवीसांनी धनगर समाजाला फसवलं. एनटीचं आरक्षण धनगर समाजाला पवार साहेबांनी दिले 94 सालच्या GR मध्ये, एनटी, व्हीजीएनटी वगैरे. फडणवीसांनी बारामतीमध्ये धनगर समाजाला सांगितलं की तुम्हाला पहिल्या कॅबिनेटला आरक्षण देऊ, पण प्रत्यक्षात दिलं नाही. आजपर्यंत 10 वर्ष झुंजत ठेवलं, धनगर समाजाची फसवणूक केली, तोंडाला पानं पुसली. मित्रांनो, आज शेवटची घोषणा आपण देऊया. तुम्ही तयार आहेत का? खूप मुद्दे आहेत, पण नेत्यांना आपल्याला ऐकायचंय. मी घोषणा पुढे देतोय, तुम्ही पण द्यायची. लढेंगे, तुम्ही म्हणायचे जीतेंगे. लढेंगे,
सगळे हात वर करून जरा जोरात आवाज द्या. उरुळी कांचनचा आवाज म्हणजे महात्मा गांधींनी जसा जगभर पोहोचवला तसा आता या निमित्ताने आपण सगळे पवार साहेबांच्या सोबत आहोत, स्वाभिमानाच्या विचारासोबत आहोत हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. ही लढाई पवार साहेबांच्यासाठी नाहीये, ही पण लढाई अमोल कोल्ह्यांसाठी नाहीये, ही लढाई शिवसेना राष्ट्रवादीसाठी नाहीये, ही लढाई तुमच्या आमच्या अस्तित्वाची आहे हे लक्षात ठेवा. मित्रांनो, शेवटची एक आपली घोषणाची सगळीकडे आता फार फेमस झाली आहे. रामकृष्ण हरी, जोरात जरा जोरात, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय हिंद. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाविकास आघाडी.